नमस्कार. पीएम किसान योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट. पीएम किसान सन्मान निधी योजनेची ई-केवायसी करणं आता अनिवार्य आहे. ई-केवायसी न केल्यास येणारा 23वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार नाही. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून ई-केवायसीचा ऑप्शन काढून टाकण्यात आलेला आहे. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे तुम्ही नजीकच्या सीएससी सेंटर म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमची केवायसी पूर्ण करू शकता. व दुसरा ऑप्शन आहे ॲपद्वारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा ॲप डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या ई-केवायसी करू शकता. मोबाईल ॲपद्वारे ई-केवायसी कशी करायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्ले स्टोअर वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल. या सर्च वरती क्लिक करायचं आहे. सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना असे सर्च करायचं आहे. तुमच्या समोर पीएम किसान सन्मान निधी योजनेचं ऍप ओपन झालेलं दिसेल. हे ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ऍप्लिकेशन सक्सेसफुली इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला हे ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुमच्या समोर असा एक युजर इंटरफेस दिसेल. सर्वात प्रथम तुम्हाला हे ऍप वापरण्यासाठी भाषा निवडायची आहे. इंग्लिश आणि हिंदी असे दोन ऑप्शन दिसत आहेत. तुम्हाला जी योग्य भाषा वाटेल ती भाषा निवडा. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसत आहेत. अपडेट मोबाईल नंबर आणि दुसरा आहे लॉग इन. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर तुम्ही पहिला ऑप्शन निवडा. ई-केवायसी करण्यासाठी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. लॉग इन टाईप इथे सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला बेनिफिशियरी हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसत आहेत. पहिला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन आयडी आणि दुसरा ऑप्शन आहे आधार नंबर. जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन आयडी नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर ह्या ठिकाणी एंटर करायचा आहे. आधार नंबर हा ऑप्शन निवडा. तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाईप करायचा आहे. त्यानंतर फेस ई-केवायसी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर कन्सेंट फॉर्म ओपन होईल. या फॉर्म मध्ये फेस ई-केवायसी साठी सहमती द्यायची आहे. त्यासाठी तुम्हाला आय ॲग्रीचा ऑप्शन दिसत आहे. त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर स्कॅन फेस असे एक बटन दिसत आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला आधार फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचा फेस स्कॅन करायचा आहे. फेस सक्सेसफुली स्कॅन झाल्यानंतर तुमच्या समोर नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुम्हाला 6 डिजिट एमपिन सेट करायचा आहे. तुमच्या लक्षात राहील अशा 6 अंकी एमपिन ह्या ठिकाणी सेट करायचा आहे. एमपिन एंटर केल्यानंतर कन्फर्म एमपिन करा. त्यानंतर तुमच्या समोर सबमिट बटन दिसत आहे. या सबमिट बटनावरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं आहे. तुमचा एमपिन सक्सेसफुली जनरेट झालेला मेसेज तुम्हाला दिसेल. नेक्स्ट पेज वरती आल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे डॅशबोर्ड, दुसरा आहे अपडेट मोबाईल नंबर, त्यानंतर आहे लॉगआउट. पहिला ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे डॅशबोर्ड. डॅशबोर्ड वरती आल्यानंतर तुम्हाला तुमची ई-केवायसी सक्सेसफुली कंप्लीट झालेले दिसेल. जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये अजून कोणाची ई-केवायसी करायची असेल तर तुम्ही ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरी या ऑप्शन वरती जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी कंप्लीट करू शकता. ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.